घेतो ना एकदम निरागस बाळ, ज्याच्या मनात काहीच नसतं, ना दुःख असतं ना सुख असतं, कोणाबद्दलही काही नाही, राग नाही, द्वेष नाही, काहीच नाही. ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत. ते बाळ जसं 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 मोठं होत जातं तसं तसं स्वार्थ त्याच्या मनात येतो, द्वेष त्याच्या मनात येतो, राग यायला लागतो, या सगळ्या गोष्टी घडतात है ना. तर ह्याच्यापासून वाचण्यासाठी देवाने फक्त म्हटलंय की तुम्ही त्याच्याशी कनेक्ट राहा. तुम्ही जर कंटिन्यूशन मध्ये असताल ना देवाच्या कनेक्शन मध्ये, फक्त गणपती पुरतं नाही, फक्त नवरात्री पुरतं नाही, कंटिन्यूशन मध्ये, तर 100% तुम्ही फील करताल की मोक्ष जवळ आहे है ना. जेव्हा कधी कारण हे तर सगळ्यात मोठं सत्य आहे ना, जे आपल्याला त्यांच्याकडे जायचंय, जे आपल्या आत्माचं ऍक्च्युली घर आहे है ना. परमात्मामध्ये विलीन होणं हे आत्माचं स्वप्न असतं. ती इकडे ना असं अभ्यास करायला आलेली आहे, काय लर्निंग करायला आलेली आहे. ते लर्निंग झालं की ते विलीन होणार आहे